नमस्कार विद्यार्थी मित्रो. इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचे या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम, त्यामधले सब टॉपिक्स पायथागोरियन ट्रिपलेट, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन अँड पायथागोरस थेरम हे कन्सेप्ट यामधले आपण पाहणार आहोत. थेरम पायथागोरियन ट्रिपलेटचे कन्सेप्ट पाहणार. हा जो चॅप्टर आहे तो बोर्ड एक्झामला ऑप्शन्स 7 मार्काला विचारला जात. ओके, तर आपण यामधले हे पॉईंट आज पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. या यूट्यूब चॅनल आपण आता सध्या प्रथमच पाहत असेल, अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. यामधला कंटेंट आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. ओके, तर मग इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहायमधले पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय बा? इन राईट अँगल ट्रायंगल the square of the hypotenuse is equal to the sum of the square of the remaining two sides. In triangle ABPQR, angle PQR equal to 90 degree and side opposite to the 90 degree is hypotenuse, means PR is the hypotenuse. And in right angle triangle, square of the hypotenuse means PR square equal to square of the remaining two sides. Remaining two sides means PQ square plus QR square. In triangle PQR, angle PQR equal to 90 degree, length PR square plus length PQ square plus QR square. This is the mathematical statement of Pythagoras theorem. Okay, we will write this as PR square plus PQ square plus QR square. PR square equal to PQ square plus QR square. या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. The length of PQ, QR, PR in triangle PQR as shown by the letter R. PQ means PQ equal to R, then QR equal to P and PR equal to Q. Then this conversion referring the figure in this figure, Pythagoras theorem can also be stated as Q square equal to P square plus R square. म्हणजे Q चा स्क्वेअर इक्वल टू P स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. या पद्धतीने आपले पायथागोरस लक्षात ठेवायचा. काय पहा, हायपोटेन्यूस स्क्वेअर म्हणजे हायपोटेन्यूस मीन्स साइड अपोजिट टू द 90 डिग्री. हायपोटेन्यूस स्क्वेअर इक्वल PQR स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स ऑफ द ट्रायंगल्स मीन्स PQ स्क्वेअर प्लस QR. ओके, हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे पायथागोरस त्रिकूट. इन अ ट्रिपलेट ऑफ a natural number, if the square of the largest number is equal to the sum of the square of the remaining two number, then triplet is called as Pythagorean triplet. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी काय करायचं बा, स्क्वेअर ऑफ 3 नंबर दिले असते, त्यामध्ये लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा राहिलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढा येत असेल तर त्यांना काय म्हणायचं, पायथागोरियन ट्रिपलेट. फॉर एक्झाम्पल, इन ट्रिपलेट 11, 60 and 61, स्क्वेअर ऑफ 11 121, स्क्वेअर ऑफ 16 360 आणि स्क्वेअर ऑफ 61 इक्वल 3721. ॲडिंग करा, या दोघांचे ॲडिशन करा. 61 is the greatest number, therefore 121 plus 3600 equal to 3721. This is the equal to square of the 61. Therefore the square of the largest number is equal to the sum of the squares of the other two numbers. या ठिकाणी पाहिजे 61 चा स्क्वेअर आहे 3721. या दोघांची ॲडिशन केली किती येते त्या स्क्वेअरची 3721. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे पहा, 61 स्क्वेअर इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. या तिघांमधला हा 61 हा ग्रेटेस्ट नंबर आहे आणि हे दोन स्मॉलेस्ट नंबर आहेत. या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन ही या ग्रेटेस्ट नंबरच्या स्क्वेअर एवढी आली की तर ते काय असतात, पायथागोरियन ट्रिपलेट असतात. ओके,
या पद्धतीने आपलं पायथागोरस ट्रिपलेट आहेत किंवा नाही ते सांगता येईल. 11, 60, 61 is an Pythagorean triplet. Verify that 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 17, 24, 25, 7 are Pythagorean triplet. बघा या ठिकाणी Pythagorean triplet आहेत की नाही पाहिजे. म्हणजे 3 square plus 4 square equal to 9 plus 16 equal to 25. Okay. And greatest number is 5. 5 square equal to 25. Okay. या ठिकाणी काय पहा, square of the greatest number equal to sum of square of the other two numbers, means 3 square plus 4 square equal to 5 square. That means 3, 4, 5 is an Pythagorean triplet. त्याचप्रमाणे आपण पुढचंही व्हेरिफिकेशन करू शकता. या ठिकाणी 13 is the greatest number. Okay. 13 square equal to 169. Okay. Then 5 square plus 12 square equal to 5 square 25 plus 12 square 144. Okay. याचे ॲडिशन 169. ओके. याच पद्धतीने आपल्या या ठिकाणी काय होईल पहा, दिस साइड्स आर इक्वल, देअरफॉर 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इक्वल टू 13 स्क्वेअर. दॅट मीन्स square of the largest number is equal to the sum of square of the other two numbers. Therefore 5, 12 and 13 are the Pythagorean triplets. Similarly this also Pythagorean triplets. ओके. या त्याच पद्धतीने हे सुद्धा Pythagorean triplet आहेत. आता Pythagorean triplet कसे तयार करता, नंबर्स इन Pythagorean triplet can be written as any order. हे आता ऑर्डर कुठलीही लिहिता येईल. असं 3, 4, 5 जे 5, 3, 4 असे लिहिता येईल. ऑर्डर यामध्ये काय मायनर म्हणजेच मॅटर करत नाही. ओके. 3, 4, 5 is a Pythagorean triplet. Multiplying each of the number by 2 gives the new Pythagorean triplet 6, 8, 12. बघा या ठिकाणी याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, 3 into 2 6, 2 into 4 8, 5 into 2 10. म्हणजे जिथं 6 स्क्वेअर 36 plus 8 square 64 equal to 100. 100 means square of 10. This is also Pythagorean triplet. Okay. या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. त्यानंतर मल्टिप्लाइंग each of these numbers by 3 gives the new, आता याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल पहा, 9, 12 and 15. This also Pythagorean triplet. बघा इथं 9 square equal to 81, 12 square equal to 140. For addition of these two is 81 plus 144 equal to 225, and this is the square of 15. Okay. म्हणजेच हा सुद्धा Pythagorean triplet येईल. The new Pythagorean 9, 12 and 15. ओके. या पद्धतीने तुम्हाला या नंबरला सुद्धा तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करून तुम्हाला न्यू Pythagorean ट्रिपलेट मिळेल. इथं सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करून बघा, तुम्हाला न्यू Pythagorean ट्रिपलेट मिळेल. ओके. तर या ठिकाणी Pythagorean ट्रिपलेट कशा आहेत ते आपण ओळखण्याच्या पद्धती पाहिलेल्या आहेत. ओके. यामध्ये एक फॉर्म्युलाने आपण Pythagorean ट्रिपलेट काढता येईल. तो फॉर्म्युला काय पहा, Pythagorean ट्रिपलेट या फॉर्म्युल्याने सुद्धा तुम्हाला काढता येईल. दुसरा जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे पहा, P and Q are the two any numbers, but condition is P is greater than Q. Then P square plus Q square. Next P square minus Q square and twice P Q are the Pythagorean triplet. आता या ठिकाणी बघा, P ची व्हॅल्यू आपण 3 घेऊ, Q ची व्हॅल्यू 2 घ्या. या ठिकाणी पुट करा, म्हणजेच P square plus Q square equal to P square 3 square plus 2 square equal to 9 plus 4 equal to 13. Then P square minus Q square equal to P square means 3 square minus 2 square equal to 9 minus 4 equal to
5. Okay, and last 2PQ, 2 into 3 into 2 equal to काय बा 6 into 2 12. That means 5, 12 and 13 also Pythagorean triplet. ओके, या पद्धतीने तुम्ही बघायचा स्क्वेअर करून हे सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. तुम्ही पीची व्हॅल्यू 4 घ्या, क्यूची व्हॅल्यू 3 घ्या, तरीही तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट मिळेल. म्हणजे जिथं पहिलं काय पहा 16 + 9 25, त्यानंतर 16 - 9 7 आणि 12 into 12 4 × 12 × 2 24. म्हणजे हे सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेट. ह्या फॉर्म्युलेने तुम्हाला पायथागोरस ट्रिपलेट्स तयार करता येतील. ओके, प्रॉपर्टीज ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल्स. त्या ठिकाणी प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत. इफ द acute angles of a right angle triangles are 30, 60, then the length of the side opposite to 30° angle is half of the hypotenuse and the length of the side opposite to the 60 angle is 3/2 of its hypotenuse. या ठिकाणी पहा AC is the hypotenuse, AB is the side opposite to the 30° and BC is the side opposite to the 60°. या ठिकाणी काय पहा, therefore side opposite to the 30° angle equal to 1/2 hypotenuse. हायपोटेनिसच्या निम्मे येईल. म्हणजेच AB equal to 1/2 AC. ACच्या निम्मे येईल. म्हणजेच या ठिकाणी फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे जर 12 असेल तर हे किती येणार, ह्याच्या निम्मे म्हणजेच 1/2 हे 6 येईल. ओके, देन साइड अपोजिट टू दी 60° अँगल इज √3/2 ऑफ इट्स हायपोटेनिस. म्हणजेच या ठिकाणी काय येईल पहा, BC इक्वल टू √3/2 इंटू AC. म्हणजे AC जर आपण या ठिकाणी √3/2 डिवाइड बाय 2 इंटू AC आहे 12. इथं भागाल 2 6 6 2 12. म्हणजेच इथे किती येणार आहे 6 इंटू √3. म्हणजे 6 इंटू √3. ह्या प्रॉपर्टी लक्षात ठेवा, एक्झाम्पल सोडवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच काय पाहिजे, acute angle of the right angle triangles are 30, 60, then the length of side opposite to this 30° is half of its hypotenuse and side opposite to the 60° is √3/2 to its hypotenuse. ओके, या ठिकाणी 12 असेल तर 6 इंटू √2 येईल. या प्रॉपर्टीज आपल्या एक्झाम्पल सोडवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. ओके, सेकंड प्रॉपर्टीज ऑफ 45, 45, 90 ट्रायंगल. ओके, if acute angle of a triangle if acute angle of right angle triangles are 45, 45, then the length of each side containing the right angle is 1/√2 times of its hypotenuse. या ठिकाणी पहा, हे जे 45, 40 म्हणजे ह्या दोन साइड काय असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. हा आहे आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. ओके, म्हणजेच AB equal to BC equal to 1/√2 by AC. Okay, side opposite to the 45 angle equal to 1/√2 into hypotenuse means AB equal to BC equal to 1/√2 AC. म्हणजे या ठिकाणी समजा हे जर 2 into √2 असेल तर एचा AB किती येईल पहा, AB equal to 1/√2 equal to into 2 into √2. यातला √2 कॅन्सल होऊन म्हणजे 2 आणि किती असणार आहे 2. ओके, या पद्धतीने आपल्याला प्रॉपर्टीज दोन लक्षात ठेवायचे, 30, 60, 90 आणि 45, 45, 90. ओके, आता आपल्याला पाहिजे महत्त्वाचं आहे थेरम. In right angle triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. आपल्याला हे पाहिजे सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. या ठिकाणी काय दिलं पहा, इन राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनिस देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. ओके, आता या ठिकाणी पहा, इन ट्रायंगल ABC, BD is the altitude drawn to the hypotenuse. That means the two triangles are formed, triangle ADB and triangle CDB
आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल ए बी सी आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं. मग गिवन काय पहा, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी दिस अँगल इज 90 degree and BD perpendicular AC. BD perpendicular AC means this angle is 90 degree and the D is between A and C. Okay, means AD plus DC equal to AC. Okay. To prove triangle ADB similar triangle original triangle ABC and triangle BDC similar triangle ABC. Okay, and last triangle ABD similar triangle BDC. म्हणजे हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आणि हे दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल से सिमिलर येतील. ओके, प्रूफ इन ट्रायंगल ABD and triangle ABC. इन ट्रायंगल AB and D हे हा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ADB. ओके, हा ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल जो आहे तो कुठला घ्यायचा पहा, मेन ट्रायंगल जो आहे तो आहे ABCD. ओके, आता या ठिकाणी पाहायचं आपल्याला कोणत्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल, म्हणजे ज्या ठिकाणी पहा अँगल बी कॉंग्रुएंट अँगल डी, ईच अँगल 19, अँगल ए कॉंग्रुएंट अँगल ए कॉमन. ओके, अँगल DAB कॉंग्रुएंट अँगल BAC कॉमन अँगल हा दोघांमधला कॉमन अँगल आहे. आणि अँगल ADB हा जो आहे तो अँगल ADB कॉंग्रुएंट अँगल ABC ईच अँगल 90. दोन अँगल कॉंग्रुएंट आहेत म्हणजे हे दोन ट्रायंगल कोणते, ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC बाय AA टेस्ट. इक्वेशन नंबर 1. देन नेक्स्ट आपल्याला घ्यायचं इन ट्रायंगल BDC, हा ट्रायंगल घ्या BDC आणि ट्रायंगल ABC. आता बघा या ठिकाणी BDC हा ट्रायंगल घ्यायचा आहे आणि हा मोठा ट्रायंगल. ओके, या ठिकाणी अँगल BCD कॉंग्रुएंट अँगल BCA कॉमन अँगल, हा C जो आहे तो दोन ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. आणि अँगल BDC हा अँगल आहे कॉंग्रुएंट अँगल ABC ईच अँगल 90 डिग्री. ओके, इक्वेशन नंबर 2. दिस इक्वेशन नंबर 2 किंवा याला म्हणा देअरफॉर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. म्हणजे आता या ए टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. म्हणजे ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC ए टेस्ट इक्वेशन नंबर 3. Okay, then from these two equations therefore triangle ABD similar triangle BDC from equation number 2 and 1 and 2. या ठिकाणी पहा ABD सिमिलर ट्रायंगल ABC आहे आणि ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. हे दोन म्हणजे पहिला दुसरा तिसऱ्याचे असेल म्हणून ट्रायंगल हे दोन ट्रायंगल जे आहेत ते कुठले ABD सिमिलर ट्रायंगल BDC असेल. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2. इक्वेशन नंबर 3. आता 1, 2, 3 वरून काय दिसते पहा, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 ट्रायंगल ABD सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC ट्रान्झिस्टिव्हिटी. म्हणजे पहिला दुसऱ्यावर दुसरा, तिसऱ्यावर तिसरा, पहिल्याबरोबर. ह्यानुसार हे काय येणार आहे, हे तीन ट्रायंगल म्हणजे अल्टिट्यूडमुळे तयार होणारे दोन ट्रायंगल हे एकमेकाचे सिमिलर असतात आणि ते राहील मग जो ओरिजिनल ट्रायंगल असतो ट्रायंगल ABCC तो ते सिमिलर असतात. ओके, याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. नेक्स्ट theorem of geometric mean. Okay, in a right angle triangle the perpendicular segment to the hypotenuse SQ is the perpendicular segment to the hypotenuse PR. The vertex is the geometric mean of the segment into which the hypotenuse is divided. म्हणजे ह्या सेगमेंट हा जो हायपोटेन्यूस आहे PR डिवाइड केलाय म्हणजे SQ त्याची काय असणार आहे, जिओमेट्रिक मीन असणार आहे. ओके, प्रूफ इन राइट अँगल ट्रायंगल PQR सेगमेंट QS परपेंडिकुलर PR. QS परपेंडिकुलर ही QS जे आहे ती कशावरती परपेंडिकुलर आहे,
पी आर वरती परपेंडिकुलर आहे. देअरफॉर ट्रायंगल QSR सिमिलर ट्रायंगल PSQ सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स हा आपण थेरम आधी पाहिलेला आहे. म्हणजे जर आपण याच्यावरती हायपोटेनिस वरती अल्टिट्यूड काढले असेल तर ते तयार होणारे दोन ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल हे काय असतात, सिमिलर असतात एकमेकांशी. म्हणून या ठिकाणी ट्रायंगल QSR आणि ट्रायंगल PSQ हे दोन ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत. If the two triangles are similar, then the corresponding sides are in proportion. Therefore, QS divided by PS and SR divided by SQ. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे काय होईल पहा, किंवा QS divided by PS equal to SR divided by QS. SQ चं QS करा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे याच्याशी काय होईल पहा, QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR. आता हीच त्याचा जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला आहे. देअरफॉर सेगमेंट QS इज द जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट PS अँड SR. आता या ठिकाणी ही जो आहे या SR आणि PS चा जॉमेट्रिक मीन हा SQ असणार. फॉर एक्झाम्पल PS इक्वल टू 4, SR इक्वल टू 9, देन फाइंड द जॉमेट्रिक मीन. आता या ठिकाणी बघा व्हॅल्यूज ठेवा. QS स्क्वेअर इक्वल टू PS 4 इंटू 9 इक्वल टू 36, देन QS इक्वल टू 6 म्हणजे 6, QS इक्वल टू किती आला 6, म्हणजे 6 इज द जॉमेट्रिक मीन ऑफ 4 अँड 9. याचा आपल्याला जॉमेट्रिक मीन किती मिळाला 6. XQ ची व्हॅल्यू आपल्या या पद्धतीने काढता येईल. हा फॉर्म थेरम अतिशय महत्त्वाचा एक्झाम्पल सोडवण्यासाठी लक्षात ठेवा. ओके. देन सेकंड थर्ड एक Pythagoras theorem. Okay, in right angle triangle the square of the hypotenuse is equal to the sum of square of remaining two sides. Okay, तर या ठिकाणी पहा in right angle triangle काय दिलं आहे, square of the hypotenuse side opposite to the 90 degrees, the hypotenuse means square of hypotenuse AC square in triangle ABC, angle ABC equal to 90. Then to prove that AC square equal to AB square plus BC square, AC square equal to AB square plus BC square, hypotenuse square equal to square sum of square of the remaining two sides in right angle triangle. Okay. Then construction, draw perpendicular segment BD on side AC. AC वरती perpendicular BD काढलेला हा D and D is between A and C. Okay. Proof, inter right angle triangle ABC and segment BD perpendicular hypotenuse AC construction. आता या ठिकाणी आपल्याला कुठला सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल हा थेरम वापरायचा आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB and ट्रायंगल BDC सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. हे तीन ट्रायंगल जे आहेत ते काय होते, सिमिलर होतील. आता यातले पहिले दोन घ्या. म्हणजे triangle ABC similar triangle ADB. If the two triangles are similar, then the corresponding sides are in proportion. Therefore, AB divided by AD, BC divided by DB, and AC divided by AB. CS CT corresponding sides of similar triangle. यातले आपल्याला हे दोनच घ्यायचे आहेत. हे दोन रेशो घ्या आणि हे दोन रेशो इक्वल रेशो आहेत. म्हणजेच काय पाहिजे, AB divided by AD इक्वल टू AC divided by AB. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे या ठिकाणी याचे AB इंटू AB स्क्वेअर इक्वल टू AD इंटू AC, इक्वेशन नंबर 1. ओके. आता हे दोन ट्रायंगल घ्या. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC. ओके. सिमिलरली ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC. Two triangles are similar, then the corresponding sides are in proportion. Sides proportion म्हणजे AB divided by BD, BC divided by DC and AC divided by BC, corresponding sides of similar triangles. या ठिकाणी आपल्याला बघा स्क्वेअर येणारी पार्ट घ्यायचं म्हणजे हे दोन रेशो घ्या. ओके, म्हणजे BC डिवाइड बाय DC इक्वल टू AC डिवाइड बाय BC. याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय येते बघा. इथं BC इंटू BC, BC स्क्वेअर AC इंटू DC, BC स्क्वेअर इक्वल टू DC इंटू AC, इक्वेशन नंबर 2. आता या दोन इक्वेशनचे आपल्या इथं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे, म्हणजे AB आणि BC चे ॲडिशन करा. देन ॲडिंग इक्वेशन 1 and 2,
Therefore AB square plus BC square equal to AD into AC plus DC into AC. यातला AC कॉमन येईल. इन ब्रॅकेट मध्ये काय राहील पहा, AB square plus BC square equal to AC in bracket AD plus DC. But AD plus DC means या ठिकाणी AC येईल. Therefore AC into AC म्हणजेच D is between A and C. Therefore AD equal to DC equal to AD plus DC equal to AC. AC into AC, AC square. AB square plus BC square equal to AC square. Hence the proof. आपल्या या ठिकाणी AC square means hypotenuse square. Square of the hypotenuse equal to square of the sum of remaining two sides. Okay, या ठिकाणी हे आपल्याला प्रूव्ह करता येईल. Therefore AC square equal to AB square plus BC square. Hence the proof. ओके, आता याचा आपला हा पायथागोरस थेरम झाला. एक्झाम्पल सोडवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. समजा आपण हा या ठिकाणी 5 आणि 12 घेतला तर आपला या AC ची व्हॅल्यू काढायची तर काय येईल पहा, पायथागोरस थेरम वापरून AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर मीन्स 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इक्वल टू 25 प्लस 144 इक्वल टू 169. म्हणजेच AC इक्वल टू 13. म्हणजेच आपल्या या ठिकाणी या AC ची व्हॅल्यू किती मिळेल, 13. ओके, या पद्धतीने एक्झाम्पल यावरची सॉल्व करायचे. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. ओके, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. इन अ triangle, if the square of one side is equal to the sum of square of the remaining two sides, then the triangle is a right angled triangle. जर या ठिकाणी पहा इथं असेल एका साईडचे स्क्वेअर हा राहिलेल्या दोन साईडच्या स्क्वेअर बरोबर असेल तर ते काय असतो, राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे आपला हा जो अँगल आहे तो 90 चा दाखवायचा आहे. ओके, गिवन इन ट्रायंगल ABC AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. गिवन जसं दिले तसं आपल्याला त्या ठिकाणी काय दिले पहा, स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स, देन द ट्रायंगल इज राईट अँगल. म्हणजे टू प्रूव्ह अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा जर अँगल 90 डिग्रीचा आला तर हा ट्रायंगल काय असणार, राईट अँगल ट्रायंगल असेल. ओके, कन्स्ट्रक्शन. ड्रॉ ट्रायंगल PQR such that AB equal to PQ, BC equal to QR. ओके, आणि अँगल PQR equal to 90 डिग्री. हा अँगल आहे तो किती आपल्याकडे 90. कन्स्ट्रक्शन केलं आहे. ओके, प्रूफ इन राईट अँगल ट्रायंगल PQR equal to 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. Okay, but PQ equal to AB and QR equal to BC. Put this value in this equation. Therefore PR square equal to AB square plus BC square. Construction. But AB square plus BC square equal to AC square given. Okay, therefore PR square equal to AC square. म्हणजे इथे AB square plus BC square ची व्हॅल्यू आपण given. Take a square root on both side. PR equal to AC. इक्वेशन नंबर 1. याला एक हे स्क्वेअर रूट स्क्वेअर निघून गेलं तरी काय राहील, PR इक्वल टू AC. म्हणजे या साइड काय येतील, इक्वल येतील. ओके, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. काय पहा, AB कॉन्ग्रुएंट PQ, AB कॉन्ग्रुएंट PQ. कंस्ट्रक्शन. BC कॉन्ग्रुएंट QR. This also construction. And PR congruent AC from equation number 1. Therefore these two triangles are congruent by SS test. Triangle ABC congruent triangle PQR. If the two triangles are congruent, then the corresponding sides and angles are congruent. Therefore angle ABC congruent angle PQR. याच्या बरोबर कुठला अँगल असणार आहे, but angle PQR equal to 90 degree. Corresponding angles of congruent triangle. Therefore angle ABC equal to 90 degree. आपलं जे प्रूव्ह करायचं आलं या ठिकाणी मीन्स दॅट मीन्स ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, हेन्स द प्रूफ. ओके,
यावर्षी असणाऱ्या अभ्यासक्रमाला एवढाच पार्ट आहे, त्यातले आपण सर्व थेरम पाहिलेत. यावरचा जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल, कंटेंट आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.